सहज विचारू का? विचारा हे ना. गुलाबाचं फुल फार सुंदर दिसते हो, आणि साडी जरा वेगळी, ती इरकली का काय म्हणतात ही त्याला? देवीची म्हणजे? कोल्हापूरच्या देवीचा प्रसाद आहे हा. किती सुंदर आहे. आज काकू जो तुम्ही पदार्थ आमच्यासाठी करणार आहात स्पेशल, त्याचं नाव काय, कोणता पदार्थ आहे? केवडा. म्हणजे कच्च्या केळ्यांना वाफवून केलेला वडा, उपासाचा वडा. नाव त्याचं एवढंच आहे? हा, करकऱ्यांनी शोधलेला आणि कच्च्या केळ्याचा म्हणून केवडा. करकऱ्यांनी शोधलेला आणि कच्च्या केळ्याचा म्हणून केवडा, आणि खाणारे कराडे आहेत, त्यामुळे आणि के स्क्वेअर. 99 अगदी हो ना? कराडेच आहे. त्याच्यामुळे के स्क्वेअर वडा असं म्हणूया आपण. पण हे नाव द्यावंसं तुम्हाला का वाटलं? 2 के आले ना, हा. 3 के आले ऍक्च्युली. हो. कच्ची केळी आणि करकरे. करकरे. चला, सुषमा काकू आपल्यासाठी के वडा करणार आहेत. खाणारे आपण, करणारे करकरे, आणि ज्याचा वडा होणार आहे ते कच्चं केळ. केळ. त्याच्यामुळे बरोबर. के वडासाठी लागणारं साहित्य काय ते घेऊन या प्लीज. कच्ची केळी उकडून घेतली आहेत आणि ती किसून घेतली आहेत. उपासाची भाजणी आहे, ओलं खोबरं चटणीसाठी, तूप फोडणीसाठी, मिरची आणि आल्याचा ठेचा, लाल मिरची फोडणीसाठी, कोथिंबीर, जिरं, मीठ आणि लिंबू. फुडी आहात तुम्ही? दिसत नाही आहे? आता दिसलं तरी मी कसं म्हणणार? मग झालं, परत पुरावा मी म्हणलं मिळाला तर तुम्ही ना. म्हणाल किती आगाऊ मुलगा आहे हा. नाही चालेल. पण मी एक सांगू का, मी पण फुडी आहे, पण मी काय करतो, थोडं थोडं खूप खातो. सांभाळून खाता. आता काय करणार, पोट सुटलं तर कोण काम देईल, हो की नाही? चला, के वडासाठी लागणारी कृती पहिल्यांदा करूया. काय करायचंय? मला एक बाउल लागेल. बर, घ्या. कच्ची केळी आधी वाफवून घेतली आणि मग सोलून किसून किसून घेतली. बर, ठीक. आता ह्याच्यात आपण मीठ घालूया. किती लागणार आहे बघा. जिरं, जिरं, हा आलं मिरचीचा ठेचा. आणि ठेचा म्हणजे आपण जरा जाडसर पेस्ट केली आहे. हं. अगदीच खडबडीत वाटून खडबडीत जरा छान लागतं. तिखट करायचं की चमचमीत करायचं? तुम्हाला कसं आवडतं? चमचमीत. मला पण. तुमच्या हाताने अगदी तुम्हाला जसं सवयीचं आहे हो. तसं करा. सुगंध छान येतोय बघा. हो, म्हणजे मिरचीचा वास. मिरचीचाही आणि त्या कच्च्या केळीमध्ये मिक्स झाल्यानंतर त्या दोन्हीचा असा एक छान ओलसर सुगंध येतोय बघा. हा पदार्थ शोधला कोणी? मी तुम्ही स्वतः हो. शोधलात? आमच्याकडे कच्ची केळ्यांची भाजी, आम्ही पुरी आणि भाजी करतो उपासाला. बर. मग एक दिवस काय झालं, पाहुणे आले अचानक आणि पुऱ्यांचं पीठ तेवढं पुरेसं नव्हतं. बर. म्हणून मग विचार केला की काय आपण याचे वडेच करून पाहूया, ट्राय करून पाहूया. म्हणून केळी वापरलेली होती भाजीची, मग ती सोलली आणि वडे करून पाहिले. छान झाले. छान झाले. ते म्हणे वाटतच नाहीये की ही अशी भाजी आहे, भाजी वडे ठेवले आहेत म्हणून. वा वा वा. तुम्ही लहानपणी आईच्या हातचा स्वयंपाक शिकलात, त्याच्यामध्ये आणि तुमच्या इकडे आल्यानंतर ह्या सासरच्या घरामध्ये करण्याच्या पद्धतीत काही फरक नाही, मला तरी नाही म्हणजे वाटत काय. असं सगळे म्हणतात कराडे आणि देशस्थानमध्ये फरक आहे, पण मला तरी काही खूप जाणवलं नाही आहे. ठीक आहे. लव्ह मॅरेज झालं होतं तुमचं? हो. मी कसं ओळखलं? माहिती नाही बोला. अभ्यास आहे. हा, खूप. एक प्लेट लागेल. हो. सुषमा काकू, किती साली तुमचं लव्ह मॅरेज झालं? 74 74 ला. आणि 76 ला लग्न झालं. 74 ला काय झालं मग? ओळख झाली ओळख झाली. आणि 76 ला लग्न झालं. Yes. माझ्या जन्माच्या 11 वर्ष आधी. आधी बाबो.